प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा। एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067780005। नमस्कार, एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आजचा गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि एस मराठी न्यूज तर्फे आयोजित केलेल्या आरतीची स्पर्धेसाठी दुसरे मानकरी ठरले आहे जाधव कुटुंब। तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांची आरती देखील आपल्या सोबत साजरी करणार आहोत। चला तर मग, तर आता आपल्या सोबत आहे जाधव कुटुंब, तर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। प्रथमतः आपल्या एस मराठी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हाला दुसरा आरतीचा मान भेटला म्हणून त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या। तर तुम्हाला कसं वाटतंय की तुम्हाला दुसरा आरतीचा मान भेटलाय? सर्वप्रथम एस मराठी न्यूज चॅनलचे खूप आभार। तुमची जी संकल्पना आहे, एक आरती आपल्यासोबत आपल्या घरी, आणि त्याचे दुसरे मानकरी आम्ही जाधव कुटुंब ठरलं, याचा खरं म्हणजे सर्वांना आम्हाला खूप आनंद झाला आहे। आमचा आनंद द्विगुणित झालाय का अशा प्रसंगी तुम्ही आले आणि खूप छान वाटलं। माझा पुढचा प्रश्न असा होता की गणपती बाप्पाचं आगमन तुमचे किती वर्षांपासून होत आहे आपल्या घरी? आता जवळजवळ म्हणजे मी 2017 सालीपासून नाशिकला गणपती बसवतो, आणि मी लहान होतो तर मम्मी पप्पा आम्ही सोबत, म्हणजे लहानपणापासून आवड आहे आम्हाला। पण आता हे दोन बच्चे कंपनी आल्यापासून खूप छान वाटतं। ते गणपती बाप्पाचा उत्सुकता त्यांना वर्षापासून असते, त्यामुळं एक 10 ते 12 वर्ष फॅमिली सोबत झाले आम्हाला इथे। तुमचं आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे? खूप छान आहे, म्हणजे सर्व दिलं त्यांनी, अगदी आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे मला भेटलं आणि माझ्या इच्छेप्रमाणे पण सगळंच भेटलंय। आणि बाप्पा शेवटी बाप्पा आहे, त्यांचं काही विशेष नाही। तुमच्यावर बाप्पाची कृपा दृष्टी असा एक कोणता तुम्हाला प्रचिती किंवा कोणता अनुभव आहे का, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता? खरं तर ते बाप्पाच्या बाबतीत नाही म्हणता येणार, पण परमेश्वराच्या बाबतीत मला अशा खूप प्रचिती आलेल्या आहेत, जे अनेक वेळा म्हणजे आजारी असताना असो किंवा काही कठीण प्रसंग असो अशा वेळेस। आणि माझी पत्नी, तिची बाप्पावर खूप श्रद्धा आहे। बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला मुलगी म्हणजे आमच्या दुसऱ्या पिढीत पहिली कन्यारत्न आम्हाला झाली, त्यामुळे बाप्पावर जास्त विश्वास आहे। थोडक्यात म्हणजे ताईंचं म्हणणं आहे की म्हणजे ताईंचं म्हणणं आहे की त्यांची बाप्पावर खूप मनोभावे श्रद्धा आहे, तर त्यांच्या कृपेने एक छोटीशी चिमुकली त्यांनी रिद्धी सिद्धीच्या गौरीच्या रूपामध्ये गणपती बाप्पाने जाधव कुटुंबांच्या घरात पाठवली, अशी त्यांची मान्यता आहे। आणि पुढील म्हणजे आता हा पारंपरिक सण असतो आपला, बरोबर? तर पारंपरिक सण आपल्या पुढच्या पिढीने कसा जोपासला पाहिजे, कसा साजरा व्हायला पाहिजे, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल आणि पुढच्या पिढीला काय सांगाल? खरं तर हा गणेशोत्सव याचा मुख्य उद्देश होता की सर्व धर्माने किंवा सर्व समाजाने एकत्र यावे। परंतु आता मी भरपूर बघतो सिटीमध्ये का अपार्टमेंट्समध्ये वैयक्तिकरित्या गणपती बसवला जातो। आता तुम्ही बघितलं असेल, खाली आले आमचं एक अपार्टमेंटचं पण आहे, जेणेकरून सर्व एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यातून काही कठीण प्रसंग मार्ग निघतो। त्यामुळे सर्व लोकांनी एकत्र येऊन एक गणपती स्थापना झाली पाहिजे, अपार्टमेंट्स असो, गल्ली असो किंवा नगर असो। आधीचे गणेशोत्सव आणि आताच्या गणेशोत्सवामध्ये तुम्हाला कुठे फरक जाणवतो का? फरक थोडस एक डीजे वगैरे जे आता काही ओव्हर चालू, काही म्हणजे बॅनरबाजी वगैरे, तर हा एक धार्मिक सण आहे, तो एक साध्या पद्धतीनं साजरा व्हावा अशी अपेक्षा आहे। तर गणपती बाप्पाच्या साक्षीने त्याच्यानंतर पारंपरिक सण म्हणून आपण हा गणेशोत्सव साजरा करतो, तर एक पारंपरिक उखाणा तुम्ही दोघांनी पण होऊन जाऊ द्या। जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, राजेंद्र रावांचे नाव घेते पत्नी नात्याने। खूपच सुंदर ताई। दादा तुम्ही घ्या। मी तर लग्नात पण नाव नाही आलं मला, पण एक सांगतो, तिचं नाव आधी सुवर्ण होतं, कल्याणी खूप छान नाव आहे, कल्याणी कल्याणी कल्याणी, बस। तर मग प्रत्येक घरामध्ये कोणीतरी ज्येष्ठ नागरिक असतं, त्यांच्यामुळे आपण एक सण एकत्रितपणे साजरा करतो। तसंच जाधव कुटुंबामध्ये आपल्यासोबत आजी आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार आजी। प्रथमतः तुमचं खूप स्वागत एस मराठी न्यूज मध्ये। कसं वाटतंय आज तुमच्या घरात बाप्पाचं आगमन झालंय? खूप छान वाटतंय मला, तुम्ही आल्या दुसऱ्या दिवशी आम्हाला मान दिला,
त्याच्याबद्दल. काय सांगाल तुम्ही बाप्पाबद्दल, तुमच्या घराबद्दल? आमच्या घरात खूप छान वातावरण असतंय गणपती बसवलेला. असंही बी चालूच आहे, गोकुळासारखं घर माझं भरलेलं आहे, त्याच्यामुळे छान वाटतं. गणपती बाप्पाच्या पुढे मोदकाचे ताट मी करते, वसंतरावांसाठी दीर्घायुष्य मागते. खूप सुंदर आजी, खूप छान असा उखाणा तुम्ही घेतलेला आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पाचं पण नाव आहे आणि आपले बाबांचं सुद्धा नाव आहे. खूप छान. तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त आमच्या एस मराठी न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन. या आरतीसाठी तुम्ही दुसरे मानकरी ठरले आहात आणि तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुमचा चॅनल असं भरभराट करो आणि पुन्हा एकदा नेक्स्ट वर्षी आमच्याकडे येऊ. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा. एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी. या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता. सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005.